काय झालंय? चलो चलो चल चल. बाहेर ये. आईला. अरे गाडी जमत नाही तर कशाला चालू ती? येते मला गाडी. रोड भंगार मरणाचे सगळीकडे खड्डे करून ठेवले तुम्ही लोकांनी. हा तुझ्या पप्पानीच रोड केलाय, तुझ्या पप्पाच गावचं सरपंच आहे ना. एवढे खड्डे कशाला केले मग तुम्ही? बघ पावलं पावलं खड्डे आहेत. ते काय खड्डे आम्ही काय खणून केलेत काय? 2 महिन्यापूर्वीच काम झालं याचं. 2 महिन्यापूर्वीच काम झाले त्यात आणि लगेच खड्डे आहेत एवढे. गावकऱ्यांना अक्कल लावायची चीजच नाहीये. रस्त्यात खड्डे पडले, त्यात गावकऱ्यांची काय चुकी? हा मग नवीन रस्ता झालाय लगेच गावकऱ्यांनी पाईपलाईन वगैरे टाकायला रस्ता उकरून टाकला मग रस्ता तसाच होणार ना. ए, अरे पाईपलाईनचा खड्डा नाही, इथं डांबा नाही टाकलं, कळलं का? त्यामुळे झाला खड्डा. वा 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 आयला लगा. यांचा पप्पा 100 ना, ही 150. ए पप्पाने नाही का बोलायचं? आंबा तुझ्या पप्पानीच रस्ता केलाय. किती महिन्यापूर्वी केला? 2 महिन्यापूर्वी. 2 महिन्यापूर्वी हा, मग- खड्डाच पडला हा, मग डायरेक्ट. मी तेच म्हणते ना 2 महिन्यापूर्वी रोड केलाय. अरे खाल्ला तुझ्या पप्पानी पैसा, खाल्ला रोड मधला. पप्पानी काही पैसा खाल्ला नाही हा. पप्पांना काही बोलायचं नाही. रोड चांगला का नाही? मग चांगला झालाच नाही. दिलं वरून नुसता लेप टाकून आणि झाले मोकळे तुझे पप्पा. रोड चांगला झाला होता. तुम्ही लोकांनी 10 वेळा ह्याच्यावर चालू चालू घाण केलेलं आहे. त्या पप्पाला जाऊन विचार, असा कस काय रोड झालाय? होय, ही म्हणते चालू चालू गाण केलाय. रोडून चालायचं नाही तर काय खरडायचं काय? गाड्या घेता ना मोठ्या मोठ्या रोडाला पच्चन अशा गाड्या द्या ना. आणि मग रोड कशाला असतो? गाड्या जायलाच असतो ना माझी आई. अरे खडू डांबा टाकायचं तर फुफुटे डांबा टाकलं ना तुझ्या पप्पानी, मग सगळ्या गाड्या पाताळाच जाणार ना. टेंडर टाकला असं 10 लाखाचा आणि 1 लाखच कॉन्ट्रॅक्टरला दिला असं. 1 लाखात केला असं मग रस्ता काय नाही काय नाही कॉन्ट्रॅक्टर चांगला असणार आहे. पप्पांना विचारते ना मी जाऊन. कॉन्ट्रॅक्टर बी तुमचाच पाहुणा आहे. तुझा मामा कॉन्ट्रॅक्टर होता याचा. मी हा. पप्पांना सांगते मग कॉन्ट्रॅक्टर बदलायला. अरे कॉन्ट्रॅक्टर चांगलाच आहे, त्यामुळे तुझ्या पप्पाला पैसे खायला भेटतात. हा. नीट नीट शिस्तीत. पप्पांना नाही काय बोलायचं. तुझं पप्पा कॉन्ट्रॅक्टर बदलूच शकत नाही. कॉन्ट्रॅक्टर जर बदललं तर टक्केवारी भेटणारच नाही त्या पप्पाला. आणि दुसरा टक्केवारी देईल ह्याची शाश्वती नाही. आले पप्पाचं नको पुस्तक सांगू, जाऊन सांगते पप्पाला म्हणा रोड करा त्यो. तू जाशील तुझ्या पप्पा बाकीच्या एखादं पडल्यावर ते कोणाक जाईल? त्यांना त्यांचे पप्पा नाही का? त्यांना वा. देवानी पप्पा नाही दिले त्यांचे. माझ्याच पप्पांकडे काय काम आहे त्यांचं? ए अरे खरंच लगा सरपंचाची पोरगी. हा? जाऊ दे. आईला. अरे तुझे पप्पा गावचं लोकप्रतिनिधी आहे. त्यांचं कर्तव्य आहे गावातलं रस्तं, गावची डागडुजी, सगळं गाव व्यवस्थित सांभाळणं. हा? पप्पांनी काय तुमचा ठेका घेतलाय का माझ्या? हा? मग काय कशाला बोलू? कशाला तो पप्पा सरपंच झालाय गावचं? अरे लोकांनी निवडून दिलं त्या बाप्पाला काम करा म्हणून लोकांचं. मग दिवस रात्र काय सरपंचच असणार का ते? त्यांना त्यांची पर्सनल लाईफ नाही का? ते जगू नाही शकत का त्यांचं? मग आम्ही कुठे म्हणतोय प्रश्न नाही, पण जनतेची सेवा केली पाहिजे त्या बाप्पाने. तू काय म्हणती? त्यांचे पप्पा बघतील. हा, मग तुम्हाला तुमचे घरचे नाही का बघायला? ए. लागलं का? हा थोडस तुम्हाला काय लवकर तुला- नाही येता आलं का? काय मैत्री नाही का तू? बघतो पार वाकू काय वाकू. पण लागले दवाखान्यात काय? काय नाही काय नाही. काय मी बी नाही. त्याच्या पप्पाच्याच वळणावे. माझे पप्पा नेतील, गरज नाही मला कोणाची. ते पप्पा तर नेतील ना, मग जा तू पुढे. ए, ए, चला रे आपलं, गाडी चला. ढकलायला मदत करा ना घरापर्यंत. जा पळ. ए चल दुसऱ्या. ए थांब ना, तू तरी मदत कर गाडी ढकलायला. तुझ्या पप्पाला बोलव, नाहीतर तू चालू करून ने. चल बाहेर. चल. हॅलो हा पप्पा, अहो पडले तिथं, या ना घ्यायला.